पाटी पोलीस स्टेशनला 23 तारखेला रिपोर्ट आली नंदकिशोर लिमजे यांची की ते बाहेर साक्षगंधाला गेले होते. त्यानंतर परत आल्यावर त्यांना घर कुलूप तुटलेला दिसला आणि घरचं भरपूरचं सामान चोरीस गेलेलं दिसला. त्या तक्रारीवरून आम्ही गुन्हा नोंद करून आरोपींचा शोध DB पाटी, PSI कोल्हारे आणि आमच्या पथकामार्फत सुरू होता. पेट्रोलिंग दरम्यान संशयित आरोपी मिळून आला. त्याचं नाव आहे गुरुदेव उर्फ मिरची जांभुळे, वय 20 वर्ष. त्याच्यासोबत इतर 2 आरोपी आहे, एक 18 वर्षाचा आहे, एक 22 वर्षाचा आहे. जेव्हा त्यांना आपण विचारपूस केलं, ताब्यात घेतला आणि नंतर अटक करून PCR घेतला. त्यानंतर त्यांनी आपल्या गुन्ह्यात जे त्यांनी चोरीस केलेले मुद्देमालचं सांगितलं. त्याप्रमाणे त्यांनी एकूण आम्हाला 3 गुन्ह्यात माहिती दिली की त्यांनी आमच्या हद्दीत पार्टीमध्ये 3 गुन्हे केले आणि 3 गुन्ह्यामध्ये सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने, इवन घरातले देवघरातले देव, दिवे, सायकल, TV, इतर साहित्य, असं भरपूर साहित्य त्यांनी चोरून नेलेलं होतं. तर अशा मोठून एकूण 1,13,200 रुपयाचा माल रिकवर झालेला आहे आणि आमच्या DB पथकाने खूप चांगली कामगिरी केलेली आहे. माननीय पोलीस उपायुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल सर, त्याचप्रमाणे जॉईंट सर निसार तांबोळी सर, नॉर्थ रिजन प्रमोद शेवाळे सर, DCP झोन 5 श्री कदम सर, ACP क्षीरसागर सर, आम्ही स्वतः पोनी नंदा मनगटे, PSI कोल्हारे आणि DB पथकातले शैलेश आणि इतर कर्मचारी जे आहेत, या सर्वांनी ह्या तपासामध्ये खूप मदत केली आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसारच आम्ही हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे.